महाराष्ट्रात मागील काही वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्याचं सगळ्यांनी पाहिलंय. राजकीय उलथापालथ देखील पाहायला मिळाली. या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या रूपानं कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक राजकीय घटकांनी किंवा अनेक राजकीय घटकांमधून त्यांच्यावर टीका देखील झाल्या. परंतु माणसाची पारख ही कोणत्या टीकेवरून किंवा त्या व्यक्तीने घेतलेल्या भूमिकेवरून होत नसते, तर खरी पारख होत असते त्या व्यक्तीच्या उपयुक्ततेवरून. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यानंतर ज्या काही योजना आणल्या त्या महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट होत्या, उपयुक्त होत्या. दरम्यान त्यांच्यावर व त्यांच्या योजनांवर टीका देखील केल्या गेल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या काही योजना आणल्या त्याचा उपयोग नेमका किती झाला, महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती कशी बदलली, आगामी निवडणुकांमध्ये या योजनांचा फायदा त्यांना होईल का, याच विषयाचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या चर्चेत असणारी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेचं नेमकं वास्तव काय आहे यावर एक नजर टाकूया. मित्रांनो, ही योजना सुरू करण्यामागं मुख्यमंत्र्यांचे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं, महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारवणं, कौटुंबिक निर्णयामध्ये महिलांची भूमिका वाढवणं, महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांचं आरोग्य आणि पोषण सुधारवणं हे उदात्त हेतू होते. दुर्दैवानं विरोधकांनी टीका करण्याच्या नादामध्ये किंवा त्या प्रयत्नामध्ये याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. यातून विरोधकांची मानसिकता नेमकी काय आहे हे देखील लक्षात आलं. दरम्यान ही योजना सुरू केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती सत्य देखील उतरवली. या योजनेमध्ये लाभार्थी लाखो महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत आहे. येऊ घातलेले विविध सण उत्सवामधील काही खर्च, तसंच घरातील महत्वपूर्ण कामे करण्यासाठी येणारा खर्च असेल, तो खर्च या पैशातून भागू लागलेला आहे. त्यामुळे महिला सक्षम बनली आहे हे वास्तव आहे. विरोधकांनी किती टीका करो, आज लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं लाडके भाऊ झाले आहेत. इतकेच नव्हे तर या योजनेवर टीका करणारे विरोधक देखील या योजनेची उपयुक्तता पाहून ही योजना आम्ही पण सुरू करू असा सूर आळू लागलेत. म्हणजेच या योजनेची उपयुक्तता आता सर्वांच्या लक्षात आली आहे. विशेष म्हणजे ही योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येकी 1,500चे 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा देखील झाले आणि आता 3रा हप्ता देखील जमा होणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वीच महिलांची दिवाळी होणार आहे हे नक्की. मुख्यमंत्री केवळ हे हप्ते देण्या इतपत किंवा हे पैसे देण्या इतपतच थांबलेले नाही, त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम योजना देखील हाती घेतली आहे. यामध्ये लाभार्थीच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार व प्रसार करत आहे. त्यामुळे सरकारच्या योजना पारदर्शीपणे नागरिकांमध्ये पोहोचवण्याचं काम मुख्यमंत्री करताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नायक ही उपाधी देऊन टाकली आहे. आता थोडं पुढे जाऊन आपण पाहिलं तर आगामी विधानसभेला या योजनांचा किती फायदा या सरकारला पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होईल हे एकदा. तर सध्या समाजातील नागरिकांना जी काही मदत मिळत आहे, लाभ मिळत आहे, ती मदत तो लाभ आजवर मिळाला नव्हता असं लोक सांगतायत. विविध योजनांमुळे नागरिकांमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचावलेली आहे. एकीकडे विरोधकांच्या टीका असतील, पण दुसरीकडे जनतेने एकनाथ शिंदे यांना नायक म्हणून स्वीकारलेली वस्तुस्थिती असेल. त्यामुळे यंदाच्या विधानसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वातावरण चांगलं असणार आहे. म्हणजे त्यांचंच पारडं यंदा जड राहणार आहे अशी चर्चा आता नागरिक करतायत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.